प्राजक्ता शुक्रे आज बिग बॉसच्या घरातून एलिमिनेट होणार आहे. तन्वी कोलतेची साखर गोळी आणि सगळ्यांच्या गुड बुक्स मध्ये राहणारी प्राजक्ता शुक्रे आज घराबाहेर नक्कीच जाणार आहे 100%. तुम्हाला असा प्रश्न पडला असेल ना, हे मला कसं समजलं सांगतो. त्याच्या मागे एक बिग बॉसचा एक पॅटर्न आहे, बिग बॉसच्या पूर्ण आठवड्याचा. ते सांगतो. त्याच्या आधी चॅनल सबस्क्राईब करा. 157 सबस्क्रायबर झालेत, मला 200 आजच्या आज करायचे, सो प्लीज सबस्क्राईब करा. तर बिग बॉसचा एक पॅटर्न असतो की ज्याला बाहेर काढायचं असतं ना, त्याचे फुटेज कमी ठेवतात किंवा त्याचे फुटेज ठेवतच नाही. आणि बाकीचे जे कंटेस्टंट आहेत ना, त्यांचे जे फुटेज असतात ना त्याच्या विरोधात, म्हणजे प्राजक्ताच्या विरोधात, काल विशाल आणि अनुश्री किती बोलत होते, परवा आणि तेरवाच्या एपिसोडमध्ये पण खूप बोलत होते तिच्या विरोधात. तिला गेम कळत नाही, तिला असायला पाहिजे, सगळ्या गोष्टी ह्या वारंवार दाखवतात. कारण पब्लिकला कळलं पाहिजे की ही घराबाहेर जाण्याच्या कामाची आली किंवा घराबाहेर जाण्याच्या टाइम आला हिचा. सो त्या टाइमला तिला बरोबर बाहेर काढतात. आणि हा बिग बॉसचा प्रत्येकाचा पॅटर्न असतो. रुचिताच्या वेळेस सुद्धा त्यांनी तसंच केलं. आधी रुचिताला सगळं निगेटिव्ह दाखवण्यात आलं, तिच्या विशाल विरोधात भांडणं दाखवण्यात आली, तिची भांडणं कमी दाखवण्यात आली, संपलं. रुचिताला संपवली, बाहेर काढलं. प्राजक्ताचं पण सेम केले. आठवा, या आठवड्यात प्राजक्ता कुठे दिसली तुम्हाला? कुठेच दिसली नाही, दाखवण्यातच आले नाही 24 तासामध्ये. आणि विषय कसा असतो माहिती का, जो माणूस नॉमिनेट होतो त्याला माहिती आहे का आता ह्या आठवड्यात आपल्याला काहीतरी मॅटर करायचा, राडा करायचा, तो आवर्जून भांडणात उतरतो. प्राजक्ताने हे असं खूप वेळा केलंय, दरवेळेस केले, पण यावेळेस दाखवण्यातच आलं नाही, कारण बाहेरच काढायचं होतं. तसं पण तिला वोटिंग कमीच आहेत. दीपाली आणि त्याच्यामध्ये कन्फर्म नव्हतं की कोणाला बाहेर काढायचंय, बट प्राजक्ताला कन्फर्म बाहेर काढतात. हे असं झालंय का जो टोळी जॉईन करतोय तो घराबाहेर जातोय. मग राधा पाटील असो, रुचिता असो, रोशन असो, कुणीही असो, जो टोळी मध्ये आहे तो घराबाहेर जातोच. जी अनुश्रीने टोळी सोडली ती वाचली, बाकी सगळे जातात. आजच्या एपिसोडमध्ये विशाल आणि राकेशला खूप बोलण्यात येत आहे. राकेशला त्याने टास्क उद्ध्वस्त केला म्हणून, आणि विशालने परत टोळी चालू केली, त्याच्या हाताखाली त्या संकेतला घेतलंय कठपुतलीसारखा आणि त्याच्यानुसार तो खेळतोय. तसं तो आधी बोलला होता की नाही मी एकटा बास, बट नाही विशाल तू गणलायस. सो असं सगळं आजच्या एपिसोडमध्ये आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि प्राजक्ता शुक्रे गेली, तुम्हाला आनंद झाला की नाही झाला, फेअर आहे की अनफेअर आहे, कमेंट पण नक्की सांगा मला. थँक्यू.